या वर्षाची माझी भारत ट्रिप म्हणजे स्वामींची एक विशेष कृपाच म्हणावी लागेल. भावाच्या लग्नासाठी मी भारतात आले होते आणि आज योगायोगाने धुळ्यात माझ्या माहेरी आमचं जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा मला प्रत्यक्ष लाभ घेता आला. गेल्या 14 वर्षांपासून मी अमेरिकेत आहे. या 14 वर्षात फोनच्या स्क्रीनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरूनच मी मंदिरातले हे सगळे उत्सव, या आठवणी अनुभवत आले. लहानपणापासूनच्या मंदिरात मी वाढले, जिथे दरवर्षी गुरुपौर्णिमेचा सोहळा आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करायचो, तिथे आज इतक्या वर्षानंतर प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आजचा दिवस खरोखरच खूप छान आणि भक्तिमय गेला. सकाळी प्रसन्न वातावरणात झालेली काकडा आरती, दुपारी सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम, भावपूर्ण आरती आणि त्यानंतर गरम गरम मसाले भात आणि जिलेबीचा महाप्रसाद, हे सगळं अनुभवताना बालपणीचे दिवस डोळ्यांसमोर तरळले. पण आजचा आनंद माझ्यासाठी दुप्पट आनंद ठरला, कारण जे बालपण मी या मंदिरात जगले, जी भक्ती आणि संस्कृती मी लहानपणी अनुभवली, तीच सगळी अनुभूती आज अनुरागने आणि अरीने सुद्धा अनुभवली. स्वामी सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. मी भजनं गायली आणि आरतीमध्येही ते तल्लीन होऊन सहभागी झाले. मी लहानपणी जो आनंद घेतला तोच आनंद आज माझ्या मुलांच्या डोळ्यात पाहताना माझं मन भरून आलं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी कायमस्वरूपी आठवणीत राहणारा आणि अत्यंत आनंदाचा ठरला. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आज गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.